गेल्या काही महिन्यांपासून मतचोर असा आरोप आपण नेहमी राजकारण्यांबाबत ऐकलाय. पण आता ही मतचोरी थेट पोचले मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत. होय, गिरगावमधील प्रतिष्ठित साहित्य संघात 600 मतपत्रिका चोरी प्रकरणी एक खळबळजनक आरोप समोर आलाय. डॉक्टर भालेराव विचार मंच ह्या पॅनलने थेट ऊर्जा पॅनलवरती आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर संगनमत करून मतपत्रिका लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप केलाय. या निवडणुकी संदर्भात मंगळवारी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेला डॉक्टर भालेराव विचार मंच पॅनलचे प्राध्यापक नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी यांच्यासह अनेक उमेदवारांनी पत्रकारांसमोर हे थेट आरोप केले आहेत. कोणीतरी अन्याय झाल्याशिवाय ओरडत नाही, तसा कुठेतरी गळा पकडला गेलाय. आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला उतरलो त्यावेळेला अत्यंत खुल्या वातावरणात निवडणूक होईल असं वाटलं होतं, पण जवळजवळ 50% लोकांना मतपत्रिका आजही मिळालेल्या नाही. त्या कोणीतरी लपवून ठेवलेल्या आहेत असा आमचा आरोप आहे आणि या आरोपामधून सत्यता बाहेर यावी हीच आमची अपेक्षा आहे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या प्रायव्हेट एजन्सीतर्फे फ्रँचायझी दिलेली आहे, त्यांच्यातर्फे पोस्ट करताय आणि GPO मधून आम्ही पोस्ट केलेली ही पत्र दुसऱ्या दिवशी मिळत आहेत, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की चोरीच करायची होती तर मग अशा पद्धतीने करण्याची गरज नव्हती. कारण आपल्याकडे सगळ्या आपल्या पूर्वजांनी म्हणूनच ठेवलेलं आहे, ती चोरी कधी लपत नाही, ती केव्हा ना केव्हा तरी बाहेर येते. तशी आता ती आमच्या ABP माझाचे आमचे जे एक मित्र आहेत कोलगे, त्यांनी ती शोधून काढली आणि आमच्या समोर मांडली. आम्हालाही कळत होतं की मतपत्रिका मिळत नाहीत याचा अर्थ काय आहे आणि तो हळूहळू उलगडला. तुमच्या माध्यमातून तो अजून बऱ्याच लोकांच्या पर्यंत जावा एवढीच आमची विनंती आहे.